काल रात्री जवळपास 11:30 वाजता जम्मू काश्मीरमधील नावगाव येथे एक ब्लास्ट झालेला आहे. आता हा ब्लास्ट झालेला आहे अमोनियम नायट्रेटमुळं आणि हे अमोनियम नायट्रेट तेचायचे हरियाणामध्ये पकडलं होतं, ज्यामध्ये 350 किलोच्या आसपास ते मटेरियल होतं. आता समजण्याची गोष्ट ही आहे, की हे तेच पोलिस स्टेशन आहे, ज्यापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. जे सुरुवातीचं पोस्टर जे भेटलेलं होतं, ते ह्याच पोलिस स्टेशनला भेटलेलं होतं. ज्यावेळी ते मटेरियल त्या ठिकाणी सापडलं होतं, त्यावेळी तिथला तो हँडलर होता, तो पळून गेलेला होता. उमर, डॉक्टर उमर म्हणून होता तो. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्याला अरेस्ट केलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते सापडलेलं मटेरियल या नावगाव पोलिस स्टेशनमध्ये ठेवलेलं होतं. आता त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी एक गव्हर्नमेंटचा रूल आहे, की ज्यावेळी ही तपासणी होत असेल, त्यावेळी पोलीस, त्याच्यानंतर ही फॉरेन्सिक टीम आणि जे आपले तहसीलदार आहेत, त्यांनी तिथं हजर असायला हवं. हे लोक जेव्हा रात्री 11:30 वाजता याची तपासणी करत होते, त्यावेळी मिसहँडलिंगमुळं हे जो ब्लास्ट आहे, तो ब्लास्ट झालेला आहे. पण मला काय वाटतं, की एवढं सेन्सिटिव्ह मटेरियल हरियाणावरून नावगावपर्यंत नेलं असेल का? कारण ही रिस्क कोण घेणार? एवढं सेन्सिटिव्ह मटेरियल होतं. फक्त त्याचं तपासणी करताना त्याचा एक छोटासा पार्ट त्यांनी काढला. त्यावेळी हे मिसहँडलिंग झालं आणि ब्लास्ट झाला. ह्याच्यावर आता काहीच बोलणं चुकीचं आहे. कारण मी ही बातमी बनवतोय त्याचं कारण काय आहे? तर आपले जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत, ते आपल्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते मटेरियल हरियाणावरून जम्मू काश्मीरला घेऊन गेले तपासणीसाठी. एवढं सगळं हँडलिंग त्याचं केलं. एवढं सेन्सिटिव्ह ते मटेरियल असून सुद्धा. आणि ज्यावेळी मिसइन्फॉर्मेशन किंवा उशिरामुळे तो ब्लास्ट झाला, त्यावेळी काही लोक याच सिक्युरिटी फोर्सेसना बदनाम करत होते. जे ह्या ब्लास्टमध्ये मृत्युमुखी पडलेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते या वीरगतीला प्राप्त झाले. जय हिंद, जय भारत.